न्यायालयीन कोठडीत मृत्यू प्रकरणातील युवतीच्या नातेवाईकांनी मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची केली मागणी। सविस्तर वृत्त। सेक्सटॉर्शनच्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असलेल्या 20 वर्षीय युवतीची न्यायालयीन कोठडीत झालेल्या आत्महत्येप्रकरणी आत्महत्याग्रस्त मुलीच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून या संदर्भात तिची आत्महत्या नसून तिला मारण्यात आले असल्याचा गंभीर आरोप लावलाय। त्याचबरोबर तिच्यावर अत्याचार देखील करण्यात आले असल्याचा गंभीर आरोप यावेळी नातेवाईकांनी लावलाय। संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी करत या संदर्भातील सर्व व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्यात यावे अशी देखील मागणी नातेवाईकांनी केली आहे। संबंधित मृत युवतीच्या अंगावर संशयास्पद वण देखील आढळून आले असल्याचे नातेवाईकांनी म्हणत या संदर्भात सखोल चौकशी करण्याचे आदेश देण्यात यावे व दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे। ब्युरो रिपोर्ट धुळे, सहसंपादक अनिल बोराडे। माझ्या बहिणीची मुलगी होती चंद्रबा बैरागी म्हणून, तिची आत्महत्या म्हणून असं दाखवलं गेलं आहे, पण तिची आत्महत्या नाहीये। तिच्यासोबत वाईट कृत्य घडलेलं आहे, कारण आम्ही स्वतः बॉडीला चेक केलं आणि तिचे व्हिडिओ आणि फोटो पण रेकॉर्ड केले आहे। तिला पट्ट्यापट्ट्याने मारलेलं आहे जोरामध्ये, आणि ती महिला नाही, ती स्टुडंट आहे। सिंटेल कॉलेजची BCA मध्ये सेकंड इयरला ती आता शिकत होती आणि तिला चुकीच्या ह्याच्यात फसवलं गेलंय। पण पोलिसांनी तिला कालच्या काल, आणि जे तिच्यासोबत अजून 4 मुलं होते त्यांना कालच्या काल जामीन करून सोडलं गेलं। का जर मुलीने सुसाईड केलं म्हणून तिला का सोडलं, त्यांना का सोडलं गेलं? तिला पण थांबवायला पाहिजे होतं ना। जोपर्यंत कारवाई होत नाही, 11 वाजता मुलगी सुसाईड करते, घरी 1 वाजता माहिती पडते सुसाईड दाखवल्या जाते। त्याच्यामध्ये सुसाईड तिने केलेलं नाहीये, कारण आम्ही स्वतः बॉडी चेक केली आहे। ते फोटो आणि व्हिडिओ लवकरात लवकर मागवण्यात यावे आणि ते व्हायरल करण्यात यावे, जेणेकरून आम्हाला पब्लिकचा सपोर्ट भेटेल। याच्यामध्ये त्यांनी पण तिच्यावर अत्याचार केलाय, त्याच्यात एक महिला फरार आहे, तिला पण बोलवण्यात यावा। जो फिर्यादी होता तिच्या विरोधात गुन्हा दाखल, त्याला पण बोलवण्यात यावा। आणि ज्या पोलिसांनी तिच्यावर मारहाण केली, तिच्यावर अत्याचार केले, तिला टॉर्चर केलाय, त्यांना सस्पेंड केला गेला पाहिजे आणि त्यांनाही शिक्षा झाली पाहिजे। संदर्भात आम्ही धुळे जिल्हा अधिकारी इथे निवेदन केलेले आहे। आमचे सगळं फॅमिली इथं आलेली आहे न्याय मागण्यासाठी। सकाळपासून आम्ही तिच्या मागे फिरत आहे।